2 महिने, 3 महिने, 4 महिने होऊ द्या. जर 2-3 मला काही जणांचं काही प्रॉब्लेम आता या व्यवसायामध्ये आल्यानंतर ऑनलाईन मध्ये प्रॉब्लेम काय होणार, ऑनलाईन मध्ये आल्यानंतर काही जण अशा माइंडसेटचे असतात, मी टॉपर आहे माझ्या आयुष्यात. हॅलो, मी टॉपर आहे माझ्या आयुष्यामध्ये, मी टॉपर आहे माझ्या आयुष्यामध्ये. माझी पहिल्या दिवशी साडी विकली पाहिजे, होत नाही. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, 1 वर्ष लागला मला बिझनेस उभा करायला. तेव्हा पहिल्या लोक साडीवाला म्हणायचे, आता बिझनेसवाला म्हणतात. हॅलो, काही समजून घ्या. 1 वर्षापूर्वी साडीवाला म्हणायचे, 2 वर्षापूर्वी साडीवाला म्हणायचे. आज 2 वर्षानंतर अपॉइंटमेंट घ्यावं लागते. बिकॉज पहिले 4 महिने सहन केलं सगळं. 5 महिने मी माझ्या पाहुण्यांमध्ये गेलो, हे काय साड्या विकायला लागला, आता तुम्हाला पण होणार आहे. एक भाऊ म्हणून सांगतोय. मैत्रिणी म्हणतील, झालं आता साड्या विकायला चालू केली तू, म्हणणार आहे. तुमचे रिलेटिव्ह म्हणतील, साड्यांचा व्यवसाय चालू केला तू, म्हणणार आहे. सगळं जाऊ द्या, जीवनसाथी पहिल्यांदा म्हणणार आहे, काय आता हे नवीन, म्हणणार आहे. पण इथं तुम्हाला इथं लगेच डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचंय. बऱ्याच महिला, अगो बाई आता काय करू नाही. आयुष्यात शेवटी रडण्यापेक्षा ना आज सहन करायची तयारी ठेवा. आणि जर हे होत असेल तर व्यवसायात आहे, नाही तर आजच आपलं जे चाललंय, सकाळी उठायचं, ब्रश करायचे, आंघोळ करायची, देवपूजा करायची, भांडे घासायचे, पोरांचा डब्बा करायचा, पोरांना शाळेत सोडायचं, घरी यायचं, आपलं जेवायचं, झोपायचं, परत उठायचं, पोरा शाळेत आणायचं, त्याला खाऊ घालायचं, नवऱ्यात चहा करायचा, संध्याकाळी जेवण पर्यंत परत झोपायचं, झालं. दॅट्स कॉल्ड रिअल लाईफ. जर सहन करण्याची तयारी, मी माझा स्वभाव क्लिअर कडे बोलण्याचा आहे, जय जय रोखोक बोलेल मी. एक तर आयुष्यात हे जागा नाही. व्यवसाय करायचा असेल तर मॅनेजमेंट आलं, परत व्यवसाय करायचा असेल तर मॅनेजमेंट करावं लागेल, राईट. आणि हे होणार आहे, डिमोटिवेट करणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला कंपनीने खूप भारी सिस्टम दिली आहे, ती म्हणजे तुम्हाला कितीही वार तुमच्यावरती होऊ द्या, रोज रात्री 9 वाजता कंपनी तुम्हाला ट्रेनिंग देते व्यवसाय कसा करायचा. रोज रात्री कंपनी तुम्हाला ट्रेनिंग देते व्यवसाय कसा करायचा. रोज रात्री कंपनीची टॉप लिडरशिप येते, तुम्हाला शिकवते व्यवसाय कसा करायचा. रोज रात्री 9 वाजता कंपनीची टॉप लिडरशिप येते, तुम्हाला सांगतात कसं काम करायचं. रोज रात्री 9 वाजता महिला येतात, तुम्हाला सांगतात की त्यांनी कसं स्ट्रगल केलं आणि काम के पैसे कमवले. रोज रात्री 9 वाजता महिला येतात, ते तुमच्या नवीन लोकांना बिझनेस कसा करायचा सांगतात. तुम्हाला रात्री, हे बघा एक लक्षात ठेवा, जसं मोबाईलला चार्जिंगची गरज आहे ना, तसं माणसाला सुद्धा चार्जिंगची गरज आहे या व्यवसायामध्ये. येस ओर नो? हॅलो, समजून घ्या. ते चार्जिंग म्हणजे रात्री 9ची मीटिंग. सो तुम्ही जर या व्यवसायात येणार असाल, जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तर तुम्हाला लिहून घ्या, माझे सूत्र लिहून घ्या. 3 सूत्रांना फॉलो करावं लागेल. सूत्र क्रमांक 1, रात्री 9 वाजता मीटिंग अटेंड करावं लागेल. सर मला मीटिंग अटेंड करायला जमत नाही, तर तुझा उद्या ऍक्सिडेंट झाला, कंपनी जबाबदारी नाही. क्लिअर कट. उद्या येऊन आमच्याकडे रडायचं नाही, माझी साडी विकत नाही, ट्रेनिंग नाही घेतली, साडी कशी विकेल. सर बाया म्हणतात साड्या महाग आहेत. तुम्ही किती वेळा दुकानात जाऊन म्हणलं दुकानदाराला साडी नाही स्वस्त देता आता तुम्ही. खुद को पूछो, कितने बार दुकान में जाने के बाद खुद को विचारलं, अहो तुम्ही दुकानदार होणार आहेत, कस्टमर होते आतापर्यंत कस्टमर होते, आता दुकानदार होणार आहेत. जसं दुसऱ्याच्या दुकानात गेल्यावरती आपण म्हणतो ना, दादा साड्या भैया साड्या महाग आहे, जर कमी करा ना, 50-100 रुपये. आपले म्हणजे माझे आई वडील मला म्हणायचे, कर्माच्या बळीतच भोगावं लागतं, फिरून इथेच येणार आहे सगळं.